नाही आणि माफीचे कार्य करून घ्या। मग आम्ही 3 दिवसाचे माफीचे कार्य केले आणि मग आता त्याची तब्येत पण ठीक आहे। कधी कधी असं होते की शब्द घरच्या घरी असून सुद्धा पण शब्द ते सुटत नाही, परंतु ते चूक सोडवायला पाहिजे। त्या चुकीची जर आपण सोडवणूक केली नाही तर ते दुःख आपल्यावर येतातच आणि तसंच झालं। आणि आम्ही फिरायला पण गेलो होतो तेव्हा म्हणजे तिथे एकदम आम्ही मनालीला गेलो होतो तर तिथे खूप बर्फ वगैरे सुरू होता। आम्हाला जायच्या आधी माहिती झालं होतं, परंतु असं वाटत होतं की सगळं झालं आहे आणि आता आपण कॅन्सल नाही करू शकत। आणि आम्ही जाणारे हे तिघं पण भाऊ होते आणि तिघही मार्गामध्ये होते, म्हणून आम्ही स्वतःच असं निर्णय घेतला की एवढी भगवत कृपा जागृत आहे आणि आपण सगळे सेवक आहोत, काही होणार नाही, आपण सुखरूप जाऊ आणि सुखरूप वापस येऊ। कारण की तिकडे आमच्या जायच्या आधी खूपशे लोक असे म्हणजे 20-24 तास असं फसले होते ट्रॅफिक मध्ये, परंतु आम्ही एका भगवंतावर विश्वास ठेवून आम्ही गेलो आणि आमच्यासोबत काही घडलं नाही। तिथे सगळं व्यवस्थित झालं आणि चांगलं फिरून पण आलो आणि त्यानंतर मग तिकडे काही असं वाटलं की चुका वगैरे झाल्या असतील म्हणून आम्ही कार्य वगैरे पण केले। आणि असं म्हणजे कधी कधी असं होते की आपण म्हणजे चूक करून घेतो, जसं आता आपण म्हणजे कधी नॉनव्हेज पण खाल्लं आणि झोप वगैरे पण सायंकाळची लावून घेतो। रोज आपण विनंतीमध्ये सकाळी म्हणतो की मी आज काही चुका करेन नाही, परंतु ते होतातच, कधी वागण्यात, कधी बोलण्यात, कधी मग त्यामुळे मग असं दिवसभर खूप चिडचिड वगैरे पण वाटत राहते। आज म्हणजे आज आता इतके दिवस झाले चर्चा बैठक मध्ये पण जायला मिळालं नाही, म्हणून आज आम्हाला बाहेर पण जायचंय परिवाराच्या कार्यक्रमामध्ये, परंतु मी म्हटलं की नाही, आपण शब्द दिलाय तर चर्चा बैठकीमध्ये गेलं पाहिजे। आणि चर्चा बैठकीमध्ये आलं तेव्हा खूप चांगलं वाटते, नाही गेल्याने असं वाटते की नाही म्हणजे दुःख येतातच, म्हणून आपण सर्वांनी पण चर्चा बैठक मध्ये गेलं पाहिजे। दवाखान्यात न जाता चर्चा बैठकीचे ओढ ठेवून चर्चा बैठक मध्ये आलं पाहिजे। आज या ठिकाणी आपण सगळेच जण खूप दुःखी होतो आणि दुःखामुळेच या मार्गाशी जोडलो आणि आपल्याला सुख आणि समाधान मिळालेलं आहे। आज या ठिकाणी जे सेवक आपले अनुभव सांगतात ते त्यांचे साक्षात असे अनुभव असतात, या ठिकाणी ते सादर करतात आणि आपलेच अनुभव सांगायला पाहिजे, कारण आपले अनुभवच इतके भयंकर असतात की आज आपल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा तसं दुःख असेल तर या मार्गाशी ते सेवक जुडतात। आज मोहतुरे काकाकडे सुद्धा तसंच झालं आहे, आज ते मार्गामध्ये आले म्हणून आज त्यांचा परिवार सुद्धा या मार्गाशी जुळलेला आहे। आपण जर चांगलं कार्य करू, चांगले कर्म करू तर आपल्याला तसंच फळ मिळतील, म्हणून आपण आणि मार्गदर्शकांचे सुद्धा खूप शब्द महत्त्वाचे असतात, त्याचं आपण पालन केलं पाहिजे। मार्गदर्शकांच्या बद्दल सुद्धा काहीही बोललं पाहिजे नाही, कारण की आज त्यांच्यामुळेच आज आपण एवढं दुःखी होतो। सगळीकडे जाऊन आपल्याला आराम पडला नसतो, कित्येक असे पैसे आपले खर्च झालेले असतात, खूप एकदम मरणाच्या दारीपर्यंत पोहोचून गेलेलो असतो आणि आराम मिळत नाही। आणि या मार्गामध्ये काहीही न करता अगदी त्यांच्या शब्दावर 3 दिवसामध्ये आपल्याला आराम मिळतो, म्हणून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे, या मार्गाची सुद्धा कदर केली पाहिजे आणि चर्चा बैठकीमध्ये सुद्धा गेलं पाहिजे। माझ्या वागण्यात बोलण्यात चुका होतच असतात, मी त्याची क्षमा मागते आणि सर्वांना माझा नमस्कार.